मार्केटमध्ये तुम्ही अनेक प्रकारचं तणनाशक बघितलेलं असेल आणि ते वापरलेलं देखील असेल. ग्लायफोसेट घटकचं ग्लायसेल असेल किंवा मिरा 71 असेल किंवा राऊंडअप असेल. पण मिरा 71, ग्लायसेल आणि राऊंडअपचा बाप म्हणजेच जबरदस्त पद्धतीचं तणनाशक मार्केटमध्ये धुमाकूळ घालतंय. जवळपास हे तणनाशकाची फवारणी केल्यानंतर 4 महिने म्हणजेच गवत अजिबात उगवणार नाही. तर हो मित्रांनो, हे नक्की खरं आहे. तर आज मी तुम्हाला सर्व तणनाशकाचा बाप म्हणजेच जबरदस्त पद्धतीचं 4 महिने उगवणार नाही असं तणनाशक मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. अर्धवट माहिती घेऊ नका, म्हणजेच तुमचं नुकसान होऊ शकतं. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा. तर मित्रांनो, जे आपण तणनाशक बघणार आहोत तर ते तणनाशक फवारणी करत असताना आपल्याला कशा पद्धतीने काळजी घ्यायची आहे, तर कोणतं तणनाशक आहे, त्याचं प्रमाण किती घ्यायचं आहे, कोणत्या पिकावर फवारणी करायची आहे, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. आणि शेवटी तुम्हाला एक महत्त्वाची टिप देखील देणार आहे. ती टिप वापरल्यानंतर 100% तुम्हाला रिझल्ट म्हणजे तणनाशक फवारणी केल्यानंतर मिळणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, आज आपण जे काही तणनाशक बघणार आहोत तर ते तणनाशक आहे बायर कंपनीचे क्रॉप सायन्स, एक प्रगत आणि दीर्घकाळ टिकणारं तणनाशक आहे. हे तण उगवण्याआधी आणि तण उगवल्यानंतर म्हणजेच काय, प्रे इमर्जन्सेस अँड पोस्ट इमर्जन्सेस अशा दोन्ही प्रकारे कार्य करत असतं. तर आता या तणनाशकाचं मिश्रण 2 प्रकारचं आहे. आता तुम्ही ग्लायसेल फवारणी केलेलं असेल, तुम्ही मिरा 71 फवारणी केलेलं असेल, तुम्ही राऊंडअप फवारणी केलेलं असेल, तर या तणनाशकामध्ये ग्लायफोसेट नावाचा हा घटक असतो. पण हे अलाइन प्लस हे जे तणनाशक आहे तर याच्यात 2 प्रकारचे घटक आहेत. एक ग्लायफोसेट आहे आणि एक इंडाफ्युझलम आहे. तर हे मातीत चांगल्या प्रकारे काम करतं, म्हणजे नवीन तणांची जे काही उगवण शक्ती असतं ते जागेवरच रोखण्याचं हे काम करत असतं. आणि ग्लायफोसेट जे आहे हे उगवलेल्या तणांवर सिस्टमॅटिक पद्धतीने काम करून त्यांना मुळासकट नष्ट करत असतं. तर याचे फायदे असे आहेत. दीर्घकाळ नियंत्रण म्हणजे जमिनीत राहून नवीन तणांची उगवण रोखते, ज्यामुळे वारंवार फवारणी करण्याची आपल्याला गरज पडत नाही, म्हणजे आपला खर्च या ठिकाणी वाचतो. तर दीर्घकाळ नियंत्रण म्हणजे हे तणनाशक करत असतं. आणि कठीण तणांचा नाश करतं, म्हणजेच पारंपरिक तणनाशकांना दाद न देणारी प्रतिरोधक तणे, म्हणजे उदाहरणार्थ हराळी असेल, लवाडा असेल, कुंदा असेल, अशा प्रभावी तणांना नष्ट करण्याचं काम हे करत असतं. पिकांची सुरक्षितता जर आपण या ठिकाणी बघितली तर मुख्य पिकांना कसलाही धोका न पोहोचता फक्त तणांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. बरेच जण म्हणतात डायरेक्ट फवारणी करायला चालेल का, तर चालणार नाही. तुम्ही विशेष काळजी घ्यायची. फवारणी करत असताना 2 तासातील अंतर मधलं म्हणजे सेंटरमधला पट्टा मोठा असेल त्या ठिकाणी आपल्याला फवारणी करायचं आहे, पिकावर उडू न देता. तर विशेष म्हणजे आपल्याला फळबागमध्येच विशेषतः याची फवारणी करायची आहे. फळबाग आता कोणत्या प्रकारचं, तर लिंबू असेल, मोसंबी असेल, द्राक्ष बाग असेल, तर अशा पद्धतीच्या फळबागमध्ये, पेरूची बाग असेल, डाळिंबाची बाग असेल, तर अशा पद्धतीच्या बागेमध्ये बाग लागवड करून झाल्यानंतर त्याची उगवण क्षमता जवळजवळ 2 ते 2.5 फूट झालेली पाहिजे जमिनीपासून, म्हणजे त्याच्यावर उडणार नाही. तर अशा पद्धतीची बाग पाहिजे. तर तुम्ही जर फवारणी केली तर याची फवारणी केल्यानंतर अलाइन प्लसची एक मातीवर विशिष्ट प्रकारची लेअर तयार होते आणि जे काही सीड असतात, बी असतं गवताचं, तर याचं अंकुरण होण्यापासून म्हणजेच याच्यावर रोक लावतं आणि उगवलेल्या तणांचं मुळासकट नायनाट करतं. मित्रांनो, हे तणनाशक एवढं जबरदस्त पद्धतीचं प्रभावीपणे काम करतं तर जवळपास 4 महिने तुमच्या शेतात तण उगवणार नाही. मी तुम्हाला परत सांगते, जर फळबाग असेल तर फळबागमध्येच म्हणजे याची फवारणी करायची आहे. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असेल की केळीचा बाग आहे किंवा पपईचा बाग आहे, याच्यावर फवारणी करायला चालेल का, तर नाही, जमणार नाही. केळीचा बाग असेल याच्यावर फवारणी करू नका, किंवा पपईचा बाग असेल या बागेमध्ये विशेष म्हणजे फवारणी करू नका. कारण हा जो बाग असतो हा खूप नाजूक स्वरूपाचा बाग असतो. आपण जरी असं थोडं नखाने जरी म्हणजे केळीच्या पानाला किंवा खोडाला थोडं कुरतडलं तरी त्याच्यावर एक काळपट डाग पडतो, एवढं नाजूक म्हणजे केळीचं झाड असतं. तर तुम्ही म्हणजे विशेष म्हणजे केळीच्या बागेमध्ये फवारणी याची टाळा, याची फवारणी करू नका. तर याचे जे प्रमाण आहे, आता किती घ्यायचं,
तर आपल्याला जर चहाचा जर बाग असेल, तुम्ही जर चहा लागवड केलेली असेल, तर चहाच्या बागमध्ये आपल्याला 1000 ते 1400 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करायची आहे. किंवा म्हणजे जुना जर बाग असेल वाढलेला तर. आणि जर दुसऱ्या जर कशाचा बाग असेल, समजा द्राक्षाचा बाग असेल, तर 750 ते 850 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची आहे. आणि आपण पंपाच्या हिशोबाने जर बघितलं मित्रांनो, तर या ठिकाणी 20 लिटरच्या पंपसाठी आपल्याला जवळपास 150 तर 200 मिली एवढं औषध म्हणजे मिक्स करायचं आहे पाण्यामध्ये आणि एक विशिष्ट प्रकारची लेअर बनेल अशा पद्धतीने आपल्याला फवारणी करायची आहे. मित्रांनो, खूप जबरदस्त पद्धतीचं तणनाशक आहे. संपूर्ण तण नष्ट करतं, मुळासकट नष्ट करतं, पण हे तेवढंच घातक पण आहे. जेवढं परिणामकारक तितकंच आपल्या जमिनीसाठी घातक आहे. तर याची फवारणी तुमच्या मतानुसार आणि तुमच्या माहितीनुसारच करा.